नमस्कार नमस्कार माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तसेच युवा शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम मी माझ्या यूट्यूबवरील ॲग्री अँड विलेज संस्कृती या चॅनलमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहो। मित्रांनो, तुमचं मी हार्दिक स्वागत करीत आहोत। तर बघा मित्रांनो, शासनाने नुकतीच आपल्याकरिता म्हणजेच माझ्या शेतकरी बांधवाकरिता भगिनीकरिता शासनाने एक विस्तृत अशी फार मोठी अशी MIDH योजना आणलेली आहे। तर त्यानुसार सन 2019-20 या वर्षासाठी कृषी विभागाकडून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत तसेच राष्ट्रीय फलोत्पादन योजनामधून सामूहिक शेततळे आपल्याला या योजनेमधून सदर प्रकारचे लाभ मिळणार आहे किंवा योजना मिळणार आहे। त्याच्यामध्ये आहे सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, त्याचप्रकारे 20 HP पर्यंत कमीत कमी 20 HP पर्यंत आपल्याला काय मिळणार आहे? ट्रॅक्टर मिळणार आहे। ह्या आपल्यासाठी शासन योजना विशेष अशा घसघसीत अशा सुटीवर किंवा ग्रँटवरती योजना घेऊन आलेला आहे। त्यानंतर याच योजनेमधून तुमच्याकरिता कांदा चाळ, प्लास्टिक मल्चिंग, ग्रीन हाऊस, शेडनेट इत्यादी बाबीकरिता सुद्धा शासन आपल्याला ग्रँट देणार आहे किंवा शासन आपल्यासाठी योजना देणार आहे किंवा दिलेली आहे। त्याचप्रकारे मित्रांनो बघा, कैवारी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत विविध फळपिके लागवडीसाठी आपल्याला शासन मदत करणार आहे, अनुदान देणार आहे किंवा आपल्यासाठी विशेष बाब म्हणून शासन आपल्याला सहकार्य करणार आहे, सहाय्य करणार आहे। त्याच्यासाठी जे काही विविध प्रकारचे फळबाग असतात, चिकू आहे, त्याचप्रमाणे पपई आहे, त्याचप्रमाणे आंबा आहे, लिंबूवर्गीय संत्रा आहे, अननस आहे, ह्या अशा विविध अशा फळपिकाकरिता शासन आपल्याला काय देणार आहे? घसघसीत अशी मदत देणार आहे, ग्रँट देणार आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, राष्ट्रीय आयुष जो अभियान आहे त्या अभियानाअंतर्गत आपल्याला आपल्या शेतीमध्ये जी काही आपली शेती असेल त्या शेतीमध्ये औषधीय वनस्पती लागवडीकरिता सुद्धा शासन आपल्याला मदत करणार आहे किंवा ही योजना आपल्यासाठी कार्यान्वित केलेली आहे। तर त्याकरिता आपल्याला शासन काही ग्रँट देणार आहे। त्याच्यासाठी तुमच्यासाठी प्रोत्साहन म्हणून काही ग्रँट देणार आहे किंवा पैसा देणार आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला जे काही वनस्पती औषधी आहे, जसं एलोवेरा आहे, त्याचप्रमाणे हळद आहे, त्याचप्रमाणे अद्रक आहे, अशा ज्या काही विविध प्रकारची औषधीय वनस्पती आहे, त्याचप्रमाणे मिरे आहेत, अशा प्रकारचे अनेक अशी औषधीय वनस्पती आहे। या औषधीय वनस्पतीकरिता शासन आपल्याला मदत करणार आहे। तर हे जे काही विविध प्रकारचे MIDHची जी योजना आहे, या योजनेसाठी आपल्याला कशा प्रकारे अर्ज करावा लागेल, कशा प्रकारे अर्ज फिलअप करावा लागेल किंवा त्याच्यासाठी आपल्याला आवश्यक असे कोणते पेपर लागतील किंवा कागदपत्रे लागतील, ते कागदपत्रे अशा प्रकारे आहेत। तर बघा, शेतीचा सातबारा, त्याचप्रमाणे सदर शेतीचाच नमुना, ज्या शेतीवरती आपल्याला योजना घ्यायची आहे त्या योजनेचा काय लागेल? आपल्याला सातबारा लागेल, त्याचप्रमाणे नमुना 8 लागेल, त्याचप्रमाणे तुमची जो लाभार्थी आहे त्या लाभार्थीची बँक पासबुकची झेरॉक्स, त्याचप्रमाणे आधार कार्डची झेरॉक्स आणि तुमचा स्वतःचा फोटो, हे संपूर्ण कागदपत्रे घेऊन आपण नजीकच्या जो काही सेवा केंद्र असेल किंवा सेतू केंद्र असेल इथे जायचं आणि इथे गेल्यानंतर शासनाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटचं नाव www.heartnet.gov.in या संकेतस्थळावरती, या वेबसाईटवरती आपले संपूर्ण कागदपत्रे अपलोड करायचे
किंवा याच्याच वरती अर्जाचा जो नमुना आहे याच वेबसाईटवरती www.heartnet.gov.in यावर उपलब्ध आहे. तुम्ही तिथे भेट द्या आणि भेट दिल्यानंतर तुम्हाला तिथून अर्ज करता येईल. त्यानंतर माझ्या शेतकरी बंधूंनी बघा, अधिक माहिती करता आपल्याला या योजनेबद्दल जर काही अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही नजीकच्या तुमच्या जवळ जे काही कृषी अधिकारी असतील, तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी आणि जे आपल्या गावाचे कृषी सहाय्यक असतात याच्याशी तुम्ही संपर्क साधा आणि या संपर्क साधल्यानंतर तुम्हाला या योजनेची विस्तृत संपूर्ण डिटेल अशी माहिती मिळेल. त्याच्यानंतर माझ्या शेतकरी बंधूंनी बघा, तुम्हाला ज्या काही शासकीय योजना आहेत या योजनेच्या अधिक माहिती करता प्लीज माझा जो चॅनल आहे ॲग्री अँड विलेज संस्कृती या संस्कृतीला कृपया तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून मला तुमच्याकरिता शासनाच्या ज्या काही विविध योजना आहेत या योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला सोपे जाईल. पुन्हा मला अगदी सुखरूप होईल त्याच्याकरिता तुम्ही माझ्या वेबसाईटला माझ्या या जो काही चॅनल आहे यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर मित्रांनो बघा, सदर योजनेचे विस्तृत माहितीकरिता कमेंटमध्ये ईमेल टाका. तुम्हाला जर म्हणजे जास्त प्रमाणामध्ये जर माहिती हवी असल्यास म्हणजे कशा प्रकारे की आपल्याला कोणत्या योजनेवर किती प्रमाणात आपल्याला ग्रँट मिळणार आहे किंवा शासनाचं अनुदान मिळणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, याच्यासाठी आपल्याला बरीचशी काही माहिती हवी असल्यास तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचा जो काही ईमेल असेल किंवा जीमेल असेल, कोणता जो काही मेल असेल ते मेल ID टाका आणि ते मेल ID टाकल्यानंतर लगेच मी तुम्हाला PDF द्वारे आपल्यापर्यंत माहिती पोहोचवीन. त्याचप्रकारे मित्रांनो बघा, तुम्ही माझा हा जो काही संपूर्ण योजना शासकीय योजना सदरातील ही संपूर्ण माहिती ऐकून घेतली त्याच्याबद्दल मी आपलं धन्यवाद मानतो. आणि मित्रांनो पुन्हा मी माझ्या या यूट्यूबवरील ॲग्री अँड विलेज संस्कृती या चॅनलमध्ये स्वागत करतो. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद माझ्या संपूर्ण शेतकरी बांधवांनो.